प्रमाणे सर्वांनी चालावं. अशा प्रत्येक लोहा शहरातील जे सर्वजण आहेत ते सर्वजण उद्याच्या 15 ऑगस्टला तुम्ही जर याचा लवकरात लवकर खुलासा दिला नाही तर तुम्ही प्रत्येक 26 जानेवारी 15 ऑगस्टला इथे येत असतात. आमची आंबेडकरी अनुयायी सर्व आंबेडकरी समाज व संविधान प्रेमी नक्कीच तुम्हाला उद्या प्रश्न विचारतील. आज इतकंच खरं. आज एकूण म्हणजे दुसरा दिवस आहे उपोषणाचा. तर शासन प्रशासनाचे कोणी अधिकारी पदाधिकारी किंवा त्यांचे हे आहेत ते आपणास भेटीसाठी आले होते का? आता मी काल दुपारी 2 वाजता या ठिकाणी बसलेला आहे. आता जवळपास म्हणजे 24 तासाला 1 तास कमी आहे. 24 तास होत आले. आणखीन तर पोलीस प्रशासनाचे आता 1-2 अधिकारी या ठिकाणी येऊन गेले. पण महसूल प्रशासनाचं अधिकारी यायला पाहिजे. कारण याच्यावर तोडगा महसूल प्रशासन काढत असतो. महसूल प्रशासनातील जी आहेत अधिकारी जी लोक आहेत त्यांनी इथं आलं पाहिजे. इरिगेशनचे जे अधिकारी आहेत तो गरड वगैरे कार्यकारी अभियंता त्यांनी इथं आलं पाहिजे. इथले जे मुख्याधिकारी आहेत या मुख्याधिकाऱ्यांनी आलं पाहिजे. हे जे आता ह्या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत या सर्वांनी येऊन की बाबा आम्हाला सांगितलं पाहिजे की तुम्ही पोलिसांचा रोल काय होता. 21 मेच्या अगोदर तुम्ही ध्वज या ठिकाणाहून काढण्यासाठी मदत केली. पोलिसांनी त्यांचा रोल इथं खुलासा केला पाहिजे. आयो कोण होता ध्वज काढते वेळेस त्या आयोने इथं समाजासमोर येऊन खुलासा दिला पाहिजे. इथल्या सीओनी इथं येऊन समाजासमोर खुलासा आमच्या बौद्ध बांधवांसमोर आंबेडकरवाद्यांसमोर खुलासा केला पाहिजे. जसे आपल्या 5 लोकांवर कारवाई केल्या तसे झेंडा उतरणाऱ्यावर अट्रॉसिटी ऍक्ट नुसार काही कारवाई वगैरे केल्या का? 100% हे जे 5 लोक आहेत हे जे 5 लोक आहेत या 5 लोकांवर अट्रॉसिटी अंतर्गत यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. हे 5 लोक आणि या 5 लोकांच्या सोबत जे पडद्याच्या मागून संजय गुंडावारचा जर या जमिनीशी काही संबंध नसेल तर संजय गुंडावार 5-6 महिन्यापासून इथं का फिरतोय त्याच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. तो रज्जाक कोण आहे जो आमच्या FIR मध्ये त्याचं नाव आहे त्याच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. तो शंकर ताटे कोण आहे त्या शंकर ताटेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तो मधुकर वानखेडे कोण आहे त्या मधुकर वानखेडेवर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तो जयपाल रुस्तुम पवार कोण आहे त्या जयपाल रुस्तुम पवारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तो जो माधव राठोड कोण जे हे लोक आहेत या सर्वांवर अनुसूचित जाती जमातीच्या